नमस्कार. आज आपण एका गोष्टीतून एका खूप महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ही गोष्ट आहे एका विचित्र संगीतकाराची, एका गावाची आणि एका मोडलेल्या वचनाची. तर मग विचार करा, एखाद्या वचनाची किंमत म्हणजे प्रॉमिसची किंमत काय असते? ती पैशात मोजता येते का? की ती त्याहीपेक्षा खूप जास्त असते? चला, या गोष्टीतूनच याचं उत्तर शोधूया. तर गोष्ट सुरू होते एका गावात, जिथे एक भयंकर संकट उभं ठाकलं होतं. एक असं संकट ज्याने सगळ्या गावाला अक्षरशः गुडघे टेकायला लावले होते. जरा कल्पना करा, एक गाव आणि त्या गावात अक्षरशः उंदरांचं राज्य होतं. म्हणजे जिथे बघावं तिथे उंदीरच उंदीर. घरात, रस्त्यावर, शेतात, सगळीकडे. परिस्थिती अगदी हाताबाहेर गेली होती. आणि हे उंदीर फक्त इकडे तिकडे फिरत नव्हते, तर भयंकर नुकसान करत होते. शेतातली सगळी पिकं खाऊन टाकायचे, घरातलं धान्य फस्त करायचे. इतकंच काय, तर कपाटातले कपडेही कुरतुडून ठेवायचे. म्हणजे लोकांचं इतकं नुकसान होत होतं की विचारायची सोय नाही. आता यावर करायचं काय हे गावच्या पंचायतीलाही कळेनासं झालं होतं. त्यांनी सगळे उपाय करून पाहिले, पण काहीच उपयोग झाला नाही. गाव पूर्णपणे हतबल झालं होतं. आणि मग जेव्हा वाटलं की आता काहीच होऊ शकत नाही, तेव्हा गावात एक अनोळखी माणूस आला आणि तो सोबत एक अजब उपाय घेऊन आला होता. रंगीबेरंगी कपडे घातलेला, हातात एक पावा म्हणजे बासरी घेऊन आलेला एक माणूस. तो सरळ पंचायतीकडे गेला आणि त्याने एकच गोष्ट सांगितली: मी तुमच्या गावातल्या प्रत्येक उंदराला नाहीसा करेन. पण अर्थात या कामासाठी त्याने किंमत मागितली. 1000 सुवर्ण मुद्रा. रक्कम मोठी होती, पण त्या संकटापुढे गावकऱ्यांना काहीच सुचत नव्हतं. त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता, म्हणून त्यांनी होकार दिला. आणि मग जे घडलं ते तर एखाद्या जादूसारखंच होतं. त्या माणसाने आपला पावा काढला आणि एक विलक्षण धून वाजवायला सुरुवात केली, आणि काय आश्चर्य, गावातल्या प्रत्येक घरातून, प्रत्येक बिळातून उंदीर बाहेर पडून त्याच्या मागे चालू लागले. त्याने त्या सगळ्यांना गावाबाहेर नदीपर्यंत नेलं आणि पाण्यात बुडवून टाकलं. त्याने आपलं वचन 100% पूर्ण केलं होतं. गावात तर जल्लोष सुरू झाला. संकट टळलं होतं. पण म्हणतात ना, संकटातून सुटका झाली की माणूस कधीकधी आपला मूळ स्वभाव दाखवतो. आणि इथेही तसंच झालं. एक मोठी चूक घडणार होती. आता उंदरांची डोकेदुखी तर मिटली होती, त्यामुळे पंचायतीच्या मनात एक वेगळाच विचार आला. त्यांची कृतज्ञतेची भावना कुठल्या कुठे पळून गेली आणि तिच्या जागी लोभ आला. त्यांना वाटलं, अरे, आता याला इतके पैसे कशाला द्यायचे? बघा, वचन होतं 1000 सुवर्ण मुद्रांचं, पण जेव्हा त्या पावावाल्याने आपल्या कामाचे पैसे मागितले, तेव्हा पंचायतीने फक्त 100 मुद्रा त्याच्या हातावर ठेवल्या. त्यांनी आपलं वचन सरळ सरळ मोडलं. त्याने खूप वाद घातला, पण त्याने त्याचा अपमानच केला. म्हणाले, अरे, तू केलंस तरी काय, फक्त पावाच तर वाजवलास. एवढ्याशा कामासाठी कोण 1000 सुवर्णमुद्रा देतं का? तो माणूस शांतपणे काही न बोलता निघून गेला. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. तो परत येणार होता. आणि यावेळी तो जी किंमत वसूल करणार होता ती खूपच भयंकर होती. त्याच दिवशी तो परत आला आणि पुन्हा त्याने आपला पावा वाजवायला सुरुवात केली. पण यावेळी धून वेगळी होती. तितकीच सुंदर, पण वेगळी. आणि मग जे घडलं त्याने सगळ्या गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मागच्या वेळी जसे त्याच्या संगीताने खेचले जाऊन उंदीर मागे गेले होते, अगदी तसंच यावेळी गावातली सगळी लहान मुलं त्याच्या मागे चालू लागली. हे दृश्य बघून गावकरी प्रचंड घाबरले. आता त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की हा माणूस आपल्या मुलांनाही उंदरांसारखंच त्याच नशिबी घेऊन जाऊ शकतो. आपली चूक किती मोठी होती हे त्यांना आत्ता कळलं. आता मात्र त्यांची पळापळ सुरू झाली. सगळे धावत गेले, त्याची गयावया करू लागले, चूक कबूल केली, पण आता कदाचित खूप उशीर झाला होता. त्यांनी लगेच उरलेले 900 कॉईन्स त्याच्यापुढे ठेवले आणि माफी मागितली. त्यांना वाटलं पैशाने सगळं ठीक होईल. पण आता तो पावावाला थांबणार नव्हता. तो म्हणाला, आता मला 900 नाही तर पूर्ण 10,000 सुवर्णमुद्रा हव्यात. एका मोडलेल्या वचनाची किंमत आता 10 पटीने वाढली होती. आता त्यांच्याकडे पर्यायच उरला नव्हता. आपल्या मुलांच्या जीवापुढे काहीच महत्वाचं नव्हतं. त्यांनी मुकाट्याने 10,000 सुवर्णमुद्रांची थैली त्याच्या हवाली केली. एका छोट्याशा लोभामुळे त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागली. तर परत येऊया आपल्या मूळ प्रश्नावर. एक मोडलेलं वचन किती महागात पडू शकतं?
ह्या गावकऱ्यांसाठी तर त्याची किंमत होती 10,000 सुवर्ण मुद्रा आणि आयुष्यभराचा धडा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?